संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस असेल याचा कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांनुसार जिल्हानिहाय आढावाही आपण घेणार आहोत। पावसाच्या अंदाजाचा हा देशाचा नकाशा पहा। त्यात पिवळ्या रंगाच्या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्राकडे पाहिलं तर अनेक भागात कमी पावसाचा पिवळा रंग दिसतोय, पण सरासरीपेक्षा जास्त पावसाचा निळसर रंगही काही भागात दिसून येतोय। याच आधारावर कोकण विभागाकडे पाहिल्यास पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त तर मुंबई परिसरात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे। ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्राचं चित्र पाहिल्यास जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात फेब्रुवारीमध्ये पाऊस सरासरी इतका राहण्याची शक्यता आहे। आता पश्चिम महाराष्ट्राची स्थिती पहा। अहिल्यानगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारीत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर आणि बीड या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। धाराशिव आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे। आता विदर्भाची स्थिती पहा। अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यात अनेक भागात फेब्रुवारीत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे। बुलढाणा, वाशिम, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे। फेब्रुवारीमध्ये पावसाची सरासरी मुळातच कमी असते। त्यापेक्षाही कमी पाऊस आपल्या महाराष्ट्रातही अनेक भागात होणार असल्याचं दिसतंय। माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या YouTube चॅनलला नक्की भेट द्या।